अशी कट मिसळ कधी खाल्ली आहे का? फक्त एक ट्रिकमध्ये मसाला होईल टेस्टी आणि लाल चटू. नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत खूपच सोपी पण तितकीच चवदार मिसळ कट. घरातले साधे मसाले वापरून हॉटेलसारखी मिसळ अगदी सहज करता येते. चला तर मग लगेच सुरुवात करूया. 1 वाटी भिजवलेली मटकी, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले, 1 बारीक चिरलेला टोमॅटो आणि सजावटीसाठी कोथिंबीर, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा घरगुती लाल तिखट, 1 टीस्पून हळद आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च आणि आलं लसूण पेस्ट. सर्वप्रथम आपण मटकी स्वच्छ धुवून घेऊया. आता इथे आपण मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, तर त्यात आपण थोडेसे पाणी टाकून घेऊया. थोडंसं मीठ टाकूया जेणेकरून मटकीला चांगली चव येईल. आता ही मटकी आपण कुकरला लावून मध्यम आचेवर 2 शिट्ट्या काढून घेऊया. मटकी मऊ शिजली की पुढची प्रक्रिया झटपट होते. ह्या ठिकाणी मी कुकरमध्ये एक छोटीशी लिंबाची फोड टाकणार आहे, जेणेकरून मटकी शिजत असताना आपलं कुकर काळं होणार नाही. आता गॅसची फ्लेम ऑन करूयात आणि त्यावर कुकर ठेवून घेऊयात आणि मध्यम आचेवर 3 शिट्ट्या काढून घेऊयात. येथे मी एक कढई घेऊन त्यात 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तापलेलं असल्यामुळे मी आता लगेच त्याच्यात कांदा टाकत आहे. कांद्याला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत चांगलं परतून घेऊया. कांदा जर आपण चांगला परतला तर मिसळला एक बेस मिळतो. आपला कांदा इथे परतत आहे, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. वा, कांद्याला किती छान सोनेरी रंग आला आहे. आता आपण लगेचच यात टोमॅटो टाकून घेऊयात. आणि हो, टोमॅटो शिजत असताना त्यात थोडंसं मीठ टाकायला विसरू नका, कारण मिठाने टोमॅटो हा पटकन शिजतो आणि चांगला मऊ होतो. आता इथे आपण 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया. आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे परतून घेऊया, कारण चांगल्या प्रकारे परतून घेतल्यानंतर आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा हा निघून जातो व आपल्या मिसळला एक छान टेस्ट येईल. आता यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. आता ह्या स्टेजला आपण सर्व मसाले त्यात टाकून घेऊया. आता हा मसाला छान भाजून घेऊया. छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. लक्षात ठेवा, जितका आपला मसाला नीट परततो तितकीच मिसळ चवदार होते. आता तुम्ही बघू शकता की आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. तर आपण इथे शिजवलेली मटकी टाकून घेऊया. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला कट पातळ हवा असेल तर थोडं पाणी घाला आणि 5-7 मिनिटे मंद आचेवर उकळू द्या. मसाला आणि मटकी एकत्र शिजल्यानंतर खूपच छान सुगंध येईल.
ह्या स्टेजला तुम्ही वरून कोथिंबीर आणि थोडासा लिंबाचा रसही टाकू शकता. हे पहा, आपली मिसळकट तयार. ही मटकी मिसळकट गरम गरम पाव सोबत कांदा, लिंबू आणि थोडीशी कोथिंबीर आणि फरसाण घालून सर्व करा. एकदम जणू काही मिसळ पाव सेंटरमध्ये जेवायला आलोय अशी चव येते. तर मित्रांनो, ही रेसिपी किती सोपी आहे ना, तर तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. आवडली तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या घरी नक्की कोणत्या प्रकारची मिसळ करतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सोप्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत.